नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो आहोत एक मोकळा श्वासमध्ये। तुम्ही बघितलं किती सुंदर परिसर आहे इथला। पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे आणि मी तुम्हाला आज पूर्ण दाखवतो की एक मोकळा श्वासमध्ये काय काय अवेलेबल आहे आणि काय काय ॲडव्हेंचर आहे। फॅमिलीसाठी खूप मस्त आहे, प्युअर व्हेज आहे आणि खूप छान जेवण मिळतो चुलीवरचं आणि खूप सारे ॲडव्हेंचर आहे। मॉर्निंग 10 AM टू 5 PM पर्यंत टाईम असतो याचा आणि मोस्टली अगर तुम्हाला यायचं असेल तर 11 वाजेपर्यंत या, कारण की वेलकम तुमची खूप सुंदर होणार। हे बघा खूप सुंदर फणस आहे लागलेला, आम्हाला खूप मजा येतो छोटे छोटे फणस बघायला। हे बघा तुम्ही 10:30-11 वाजेपर्यंत पोहोचा, इथे एंट्री होते। तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग पहिलेच करायला लागतं फोनवर आणि त्याच्यानंतर इथे येऊन फॉर्म फिलअप करून तुम्ही ग्रुपसोबत आहे फॅमिलीसोबत आहे ते नाव मेन्शन करून फुल पेमेंट करायचं आहे। इथं फुल पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एंट्री मिळतो अंदर। आम्ही फुल पेमेंट केलं आहे, आम्ही लगभग 8 लोक होतो, आम्हाला 5,600 खर्च आला आहे 8 लोकांचा। मग आम्ही पेमेंट केलं आहे इथून आणि पेमेंट केल्यानंतर तिथले लोक येतात, खूप पारंपरिक पद्धतीनं तुम्हाला स्वागत करतात आणि खूप छान तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात एकदम मराठी गाणं बोलत। हे बघा याच्यानंतर तुम्हाला पारंपरिक पद्धतीनं स्वागत करतात, टीका लावतात खूप सुंदर वेलकम ड्रिंकसाठी। आता तुम्हाला इथं वेलकम ड्रिंक मिळणार, छान रिलॅक्स इथं तुम्ही बसू शकता 10 मिनटं थकल्यानंतर, कारण की आपण खूप लांब प्रवास करून येतो, थोडं थकतो ना आपण, म्हणून यांनी खूप सुंदर फंडा यूज केला आहे। इथं आल्यानंतर वेलकम ड्रिंक देतात आणि थोडंसं 5-10 मिनटासाठी रेस्ट करायला लावतात। इथं आमच्या ओळखीचे ताई मिळाले होते आम्हाला, ते बोलले की केक का बरं नाही आणलं, त्यांना आमच्या शॉपमधलं खूप केक आवडतो। आमचं शॉप आहे राजूरा एक बल्लाशाला मृणाल केक। याच्यानंतर ते मॅडम सूचना देतात की कुठं कुठं काय ॲडव्हेंचर आहे, कुठं काय करायचं आहे। बघा वेलकम ड्रिंक वेलकम झालेला आहे, वेलकम ड्रिंक झालेला आहे, काहींचं व्हायचं असेल ते होऊन जाणार आहे। आता यानंतर आपण निघूया, नाश्ता करूया। नाश्ता झाल्यानंतर तुम्हाला काही वेळ मिळणार आहे, तो तुम्हाला ग्राउंडला स्पेंड करायचा आहे। काही पारंपरिक खेळ आहे, काही ॲडव्हेंचर गेम आहे, ते एन्जॉय करायचे आहे। त्यानंतर तुमची हुरडा पार्टी सुरू होणार आहे, ती ग्रुप वाईज असते। ज्या नावाने ग्रुप बुकिंग झालेलं असेल त्या नावाने अनाउन्समेंट होईल। अनाउन्समेंट झालं की लगेच तुम्हाला हुरडा पार्टीसाठी यायचं आहे। हुरडा पार्टी झाली की लगेच तुम्हाला वॉटर पार्कला जायचं आहे। वॉटर पार्कला जात असताना स्विमिंग कॉस्ट्यूम हे कंपल्सरी आहे, तिकडे स्टॉल लागलेला आहे, तिथून तुम्हाला ते घ्यावे लागेल। अदर क्लॉथ्समध्ये तुम्हाला पूलमध्ये एंट्री मिळणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर 3च्या पुढे तुमचं जेवण आणि निघताना चहा असं खाण्याचं शेड्यूल आहे। मध्ये काही गोष्टींचे स्टॉल लागलेले आहे, त्याचा आस्वाद हा तुम्हाला खेळता खेळता घ्यायचा आहे। थोडासा काही नियमाचा भाग आहे, फळं फुलं जे काही शेतात लागलेली आहे ती तोडायची नाही, कारण तुमच्यासाठी जो पर्यटक इकडे यायची बाकी आहे। आता याच्यानंतर आम्हाला नाश्ता करावा लागेल, नाश्ता करायला तुम्हाला दाखवतो, या तुम्हाला नाश्ता दाखवतो। लहान पूर्ण लहानपणीची आहे बघा, तुमच्या आपल्या लहानपणीच्या वस्तूचं लगेच भिंगली ठेवा, धागा टाकायचा आहे कसं आहे का, आहे बा टाकून नाही लहानपणीची भिंगरीची आपण बरोबर फिरवतो ती भिंगरी आहे। तुम्ही तर मुरमुरे आणि गुळाचा लाडू खाल्ला असेल, इथला लाडू इतका टेस्टी होता, आम्हाला खूप मजा आली लाडू खायला। त्यानंतर बोरं नड्डे खूप एकदम पुराणी आठवण करून दिली आणि आपल्या शाळेतल्या जे 90चे आहे जे 80चे आहे त्यांना तर खूप मजा। त्यानंतर इथं खूप सारे डग होते, डग बघायला खूप मजा येत होते। भाऊ म्हणे की चल डग बघू, पण जसं भाऊला डग चावलं की आम्हाला खूप भीती वाटली, तर तुम्ही पण कृपया करून मुलाला दूर ठेवा, खूप डग चावतो तो जवळ गेल्यानंतर। तिथं अतिशय खूप सारे फुलं। त्यानंतर आम्ही नाश्ता केला, नाश्त्यामध्ये पोहा चणे होते, खूप टेस्टी होता। वाटलं नाही की म्हणजे तिथं टेस्टी राहणार म्हणून, असं वाटलं की असंच नॉर्मल राहील, पण खूप छान टेस्ट होता घरच्यासारखा। त्याच्यानंतर बघा स्पोर्ट गेम खूप सारे ॲडव्हेंचर होतं लहानपणीचे, जे आपण अगोदर खेळायचे, व्हॉलीबॉल लगोरी क्रिकेट खूप सारे गेम आहे। तुम्हाला इतकं मजा येणार इथं, म्हणजे एक दिवस तुम्ही काढून या अख्खा फॅमिली, तर तुम्हाला खूप आनंद वाटेल। म्हणजे 10 ते 5 वाजेपर्यंत राहा तुम्ही, तुमचं नाश्ता लंच सगळं इथंच राहणार आणि खूप मजा येणार खेळासाठी। आपल्या मुलासोबत टाईम स्पेंड करू शकता तुम्ही, खूप सही आहे बघा।
आता येत आहे आता ताई तुम्ही एकदा स्पीड मध्ये नको चाला, आरामात चाला. भाऊ आले मधात. काहीच नाही माहित तुम्हाला. आता चिडली का माहिती लगोरी खेळताना आमच्या ताई खूप चिडायच्या, खूप चिडचिड होत्या त्या, म्हणून आम्हाला खूप मजा होती. मित्रांनो आपल्या चंद्रपूरच्या लेडीज कसे चिडतात तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दिसत आहे. खेळणं झाल्यावर बऱ्याच लायब्ररीमध्ये उडा भेटून खायला आपल्याला उडा खूप गेलाय. प्लेटा देणार आणि कमाल की हुडा यानं कसं खाणार होतं. एक लॉजिक आहे, तुम्ही येऊन बघा आणि यानं हुडा खाऊन टाका. वॉटर पार्क फक्त 4 पर्यंत अवेलेबल असतो, तर तरी तुम्ही प्रयत्न करा की 2 वाजेपर्यंत तिथे जायचं, कारण की तुम्हाला 2 घंटे मिळाले पाहिजे. ॲटलिस्ट 1.5 घंटा तुम्हाला खूप मजा येणार खेळासाठी. होत्या, तर तुम्ही पण तुमचे लहान मुलं असेल, लेडीज असेल तर थोडं सांभाळून, कारण की स्लिपरी असतो, थोडं डुबून जातं. आतापर्यंत इन्फॉर्मेशन तुम्हाला माझ्या हस्बंडने दिलेली आहे, प्लीज त्या फॉलो कराल आणि प्लीज
अशा या चांगल्या वेळेला जा आणि मस्त एन्जॉय करा. त्यानंतर आम्ही गेलो सायकल चालवायला, जी आहे कपलसाठी स्पेशली. बट मी आणि ताई त्यावर खूप एन्जॉय करत होतो, कारण की आमचे पार्टनर्स माहीत नाही कुठे गेले होते ते एन्जॉय करायला. सो हे सायकल एन्जॉय करून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो जेवण करायला, जे की खूप पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन पद्धतीने जेवण तिथे दिलं जातं. गोड वरण, मठ्ठा, आलू वांग्याची भाजी स्पेशली, जी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची खूप फेवरेट आहे. मी तर खूप एन्जॉय केलं हे जेवण करून. तर नक्की तुम्ही कधी येणार आहे प्लीज नक्की कमेंटला सांगा, तुम्ही या मोकळ्या श्वासला कधी येणार आहे. आणि जेवण झाल्याच्या नंतरनं जी आपली बंडी बैल आणि आपली बैलांची जी सवारी आहे जी ती आपण करणार, इतकी मस्त ती सवारी होती की काय सांगू. तुम्ही नक्की या, प्लीज सबस्क्राईब करा. बाय.